पण अमेरिकेमध्ये हॉलिवूडला योगा जिनी नेला, हो. ती पण एक स्त्री होती ना? ती स्त्री होती इंदिरा देवी किंवा पीटर युजिनी असं तिचं नाव आहे. त्यांनी योग प्रथम तिकडे नेला. त्या भारतात आल्या ते त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं म्हणून त्या आल्या किंवा सिनेतारका बनण्यासाठी आल्या. मग म्हैसूरमध्ये कृष्णम्माचार्यांच्याकडे त्यांनी योगाचं शिक्षण घेतलं. तेव्हा कोणी मुली बायका शिकत नव्हत्या. म्हणजे दरम्यानच्या काळात जसं 2000 वर्षांमध्ये महिलांची थोडी पिछेहाट झाली आपली. म्हणजे वेदकाळात महिला शिकत होत्या किंवा त्यांचं एक उच्च स्थान होतं वगैरे आपण म्हणतो. पण दरम्यानच्या काळात त्या स्थानामध्ये घसरण झालेली आपल्याला दिसते. महिलांचं शिक्षण थांबलं, महिला चार भिंतीच्या गाडल्या गेल्या किंवा कोंडल्या गेल्या, त्यांचा सामाजिक विकास थांबला. तसं योग परंपरेच्या बाबतीत पण झालं असावं असं दिसतं. आणि जी नाथयोगी संप्रदाय होता त्यामध्ये महिलांचा सहभाग नाही असं आढळून येतं. तर कदाचित हा जो सामाजिक परिणाम होता की एका बाजूला शिक्षण थांबलं, त्यांचं बाहेर जाणं येणं थांबलं, तसं ते योगातला पण एक डिस्कंटिन्युइटी तयार झाली आणि महिला त्याच्यापासून दूर गेल्या. पण ही जेव्हा भारतात आली, तिने योग शिकायचा हट्ट धरला आणि ती पहिली योगाची स्त्री विद्यार्थिनी ठरली आणि परदेशी विद्यार्थिनी पण ठरली. त्यांचे पती डिप्लोमॅट होते, त्यामुळे त्या अनेक देशात गेल्या. त्यांच्या गुरूच्या सांगण्यावरून त्यांनी चीनमध्ये पहिल्यांदा योगवर्ग सुरू केले. इंदिरा देवी त्यांचं नाव, त्यांनी भारतीय नाव इंदिरा देवी. त्यांचं जर तुम्ही गुगल करून फोटो पाहिले तर त्यांचा अगदी प्रॉपर साडीमधला फोटो आपल्याला दिसेल. आणि त्यांनी त्या तेव्हा अमेरिकेत पतीचं निधन झालं आणि मग त्यांना राहायचं होतं भारतात, पण समाव त्या अमेरिकेला गेल्या. तिकडचा व्हिसा त्यांनी मिळवला आणि तिथे गेल्या. तर तिथे त्यांचे जे सहाध्यायी होते किंवा योगातले बरोबरचे लोक होते, त्याच्यातले काही जण हॉलिवूडशी संबंधित होते. त्यांच्यामुळे त्यांनी तो योग तिथे शिकवायला सुरुवात केली. आणि एका अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की जो पुरुषप्रधान योग होता त्याला स्त्रीप्रधान करून त्या रूपामध्ये सादर करण्याचं जर श्रेय कोणाला जात असेल तर ह्या इंदिरा देवींना जातं. त्यावेळी त्यांनी किंवा त्यांच्या एकूण जी अमेरिकन वैचारिक किंवा पाश्चात्यांची जी वैचारिक दृष्टी आहे त्याच्यामध्ये उपयोग किती आहे किंवा उपयुक्ततावाद किंवा व्यक्तिवाद किंवा आशांचं मिश्रण आहे. तर त्यातून त्यांनी त्या योगाला महिलांसाठी कमनीय बांधा असावा म्हणून किंवा फिगर मेंटेन करण्यासाठी अशा प्रकारात त्याला सादर केला. मग त्याला त्याच्यात आरोग्याचे पण आयाम जोडले आणि अशा पद्धतीने योग त्यांनी तिकडे नेला. पण बाकी भारतीय योगगुरू जे आहेत त्याच्यामध्ये योगेंद्रजी आहेत, कुवलयानंद आहेत, अशांनी अनेकांनी परदेशामध्ये योगाची सुरुवात केली होती. आणि 1893 पहिल्यांदा विवेकानंदांचं जे अमेरिकेतलं भाषण झालं, त्या भाषणापासून खरं म्हणजे योगाबद्दल, भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल आणि योगाचे जे सगळे 4 भाग किंवा आस्पेक्ट्स आहेत, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग आणि राजयोग किंवा हठयोग, ह्या सगळ्याबद्दलची एक उत्सुकता परदेशामध्ये त्या दरम्यान निर्माण झाली. पण त्यापूर्वीसुद्धा जे लोक व्यापाराच्या निमित्ताने आले, म्हणजे दानिश लोक आले, डच आले, फ्रेंच आले, ब्रिटिश आले भारतामध्ये, त्यांनी इथे योगाबद्दलचं लिहिले. म्हणजे मार्को पोलोने त्याच्या प्रवास वर्णनामध्ये वर्णन केलं की भारतामध्ये 200 वर्ष जगणारे मी योगी बघितले, 300 वर्ष लोक जगणारे किंवा ते कसे हिमालयामध्ये साधना करतात, याच्याबद्दल त्यांनी त्याच्या 13व्या शतकामध्ये वगैरे जे वर्णन केलं किंवा जे प्रवास वर्णन लिहिले त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख सापडतो. अशा प्रकाराने योग हा जगात गेला आणि आता म्हणजे योग इतका मोठा प्रमाणात पसरला आहे किंवा आजचं जे योगाचं स्वरूप आहे तर त्याला मी म्हणेन की भारताची आध्यात्मिकता, पश्चिमात्यांचा उपयुक्ततावादी दृष्टिकोन आणि अमेरिकेची व्यक्तिकेंद्री एक अवधारणा किंवा दृष्टिकोन, या तिघांचं मिश्रण म्हणून आजचा योग आहे. म्हणजे तो कदाचित भारतातला योगसुद्धा आज तशा प्रकारचा योग, म्हणजे ज्याला आपण आंतरराष्ट्रीय योग असं म्हणूया, आणि हा आंतरराष्ट्रीय योगाचं स्वरूप हे आजचं अशा प्रकारचं झालेलं आहे. मला वाटतं पंतप्रधानांनी जे 21 जून हा जो दिवस निवडला, वैश्विक योग दिन, त्यामुळे इतकी प्राचीन परंपरा असून सुद्धा योग त्याच्यानंतर जास्त पसरला ना जगामध्ये आणि त्याला मान्यता मिळाली. नक्की. म्हणजे लोकाश्रय आधी मिळायला लागला योगाला,
पण राजाश्रय आता मिळाला असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आणि राजाश्रयाशिवाय कोणती कला वाढत नाही. म्हणजे पूर्वीसुद्धा राजांच्या दरबारी गाणारे लोक असायचे किंवा कलाकार लोक असायचे. त्यामुळे राजाश्रय हा त्याला महत्त्वाचा ठरतो. आणि 2015मध्ये पहिला योग दिन साजरा झाला किंवा 2014च्या युनायटेड नेशनच्या असेंब्ली आमसभेमध्ये पंतप्रधानांनी तसं सुतोवाच्य केलं की 21 जून या दिवसाला मान्यता मिळावी. पण त्यापूर्वीसुद्धा या प्रकारचे प्रयत्न सुरू झालेले होते. त्याला एक अधिकारिक जो धक्का म्हणायला हवा, तो अधिकारिक धक्का यामुळे मिळाला. आणि 193 देशामधल्या एखादा येमेनसारखा वगैरे देश सोडला तर सर्व देशांमध्ये योग दिन साजरा होतो आजच्या घडीला. आणि आपल्या एम्बसी अनेक देशांमध्ये आहेत आणि ज्या देशांमध्ये एम्बसी नाहीत त्या ठिकाणी आपले संपर्क अधिकारी आहेत अशा ठिकाणी. तर त्यांच्यामार्फत हा योग केला जातो. आणि शिवाय स्थानिक लोक म्हणजे भारतीय अनेक संस्था आहेत ज्यांच्या परदेशांमध्ये योगाची केंद्र आहेत. म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचं आहे किंवा ईशा फाउंडेशन आहे. अशांची ऑलरेडी केंद्र आधीपासून सुरू, म्हणजे जवळजवळ 30-40 वर्षापासून त्यांनी ही केंद्र परदेशांमध्ये उभं करायला पण सुरुवात केलेली होती. आणि अनेक लोकांनी तिथे जाऊन संस्था केल्या. परदेशी लोकांनी भारतात येऊन योग शिकले आणि स्वतःचे योग वर्ग किंवा योग स्टुडिओ तिकडे जाऊन सुरू केले. अशी देवाणघेवाण आधीच सुरू झाली होती. आणि वेगवेगळ्या प्रकारे देवाणघेवाण होऊन वेगळ्या वेगळ्या अवधारणा म्हणजे त्यांची अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो त्या अंडरस्टँडिंगमधून आणि त्यांच्या उपचार पद्धतींमधून असं सगळ्यांच्या मिश्रणातून वेगवेगळे प्रयोग पण आता योगावरती झालेत. म्हणजे यन योगासारखा जो प्रयोग आहे तर ते चिनी पारंपरिक औषध उपाययोजनेची जी पद्धत आहे त्याच्याबद्दल किंवा त्यांची जी येन आणि यांग ही जी तत्व मानण्याची पद्धत आहे त्यातून येन योगाची सुरुवात झाली. अशा अनेक प्रकारे आज योगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.